नमस्कार मित्रांनो, द गेम ऑफ ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे, या व्हिडिओचा जो टॉपिक असणार आहे तो म्हणजे ट्रेडिंग करत असताना इमोशनल कंट्रोल कसे आणावे. आता इमोशनल कंट्रोल म्हणजे काय? तर बघा, आपल्या मनात जी ट्रेडिंगबद्दल भीती निर्माण झालेली आहे, जो आपला मागचा लॉस झालेला आहे किंवा एक ग्रीड आपल्या मनामध्ये, ग्रीड म्हणजे आपल्या मनामध्ये एक लालच भरलेला आहे, की यार मी याच्यात थोडेफार पैसे टाकेल आणि खूप सारा नफा मी याच्यातून कमवेल. असा जो आपला माइंडसेट झालेला आहे, या माइंडसेटवर आपल्याला कंट्रोल आणणे म्हणजे इमोशनल कंट्रोल. तर आता त्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, जर तुम्हाला इमोशन ट्रेडिंग या ठिकाणी किंवा इमोशनल कंट्रोल तुमच्या ट्रेडिंगवर आणायचं असेल, बघा तुमच्याकडे किती फंडामेंटल नॉलेज आहे, तुमच्याकडे किती टेक्निकल नॉलेज आहे, किती तुमच्याकडे भारी चार्ट आहे, किती ट्रेडिंग टूल्स आहे, पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या ट्रेडिंगवर इमोशनल कंट्रोल करत नाही, तोपर्यंत त्या कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी काम करत नाही. कारण की मार्केट जर बघितलं तर मित्रांनो, मार्केट आपण चालवत नाही. मार्केट जे आहे पूर्ण जगाभरातले कितीतरी करोडो लोक त्यामध्ये येतात. 10,500 करोडचा आपला इंट्राडेचा निफ्टी बँक निफ्टीचा या ठिकाणी मार्केटचा टर्नओव्हर आहे इंडियन मार्केटचा. सो एवढे पैसे तरी आपल्याकडे नाही. त्यामुळे मार्केट आपण चालवत नसल्यामुळे आपल्या हातात काय, एक तर टेक्निकल अनालिसिस, दुसरं म्हणजे इमोशनल कंट्रोल. टेक्निकल अनालिसिस जे आहे तुमच्या चार्टवर तुम्ही करू शकतात, बट तर टेक्निकल अनालिसिस करण्यासाठी किंवा तुमचा ट्रेड प्लॅन करण्यासाठी तुम्हाला पहिले तुमचा माइंड कंट्रोल करावं लागणार आहे. आणि ते कसं करायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा मित्रांनो, ट्रेडिंग करत असताना सगळ्यात पहिले तुमच्याकडे या ठिकाणी ट्रेडिंगचा प्लॅन असला पाहिजे. बरेच लोकांमध्ये काय माहिती का, सर मला कोणीतरी कॉल देईल, टिप देईल, मी ते बाय करेल, सेल करेल किंवा उठसूट कधीही ट्रेडिंग करेल. ओके, मला ज्यावेळेस मी चार्ट बघेल कुठेही, काही लोक 9:15 वाजे बसून बसतात, काही म्हणतात की सर मी 12 वाजेला बसेल, मी तिथून चार्ट बघेल, मग माझं काम करेल, किंवा एकदम ऑनसेट काहीतरी मुवमेंट झाले असेल त्या मुवमेंटमध्ये मी काहीतरी काम करेल. असं जे तुम्ही करताना याच्यामुळे तुमची सायकोलॉजी डिस्टर्ब होते. एकदा तुम्हाला प्रॉफिट होईल, दोनदा तुम्हाला प्रॉफिट होईल, नंतर तुम्हाला लॉसच होणार. पण तुमचा ट्रेडिंगचा प्लॅन जो आहे तो तुम्ही त्या ठिकाणी कंट्रोल केला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचं एंट्री, एक्झिट, टार्गेट, स्टॉप लॉस या ज्या गोष्टी आहेत तुमच्या प्री प्लॅन पाहिजे. जसं मार्केटमध्ये काम करणं हे युद्ध खेळण्यासारखं आहे. सो या युद्ध करत असताना किंवा आपण जसं एक्झामला जातो, आपण एक्झामला जात असताना आपलं प्रिपरेशन करून जातो. तुमचं हॉल तिकीट पासून तुमचं पट्टी, पेन, पेन्सिल जे पण आहे याच्यापासून तुमचं जे स्टडी आहे सगळं आपण आपल्या डोक्यात घेऊन जात असतो. बाकीच्या फिजिकल गोष्टी आपण आपल्या बॅगमध्ये घेऊन जातो. सो प्लॅनिंग जे आहे तुम्हाला पहिल्यापासून या ठिकाणी करावं लागणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी प्लॅनिंग करत नसाल, तर तुमचा ट्रेडिंग जर्नी जी आहे ती 100% लॉसमध्ये जाणार. बरेच लोक जे आहे मार्केटमध्ये, जर तुम्ही आज बघता तर हजारो लोक मार्केटमध्ये येतात आणि हजारो लोक मार्केटच्या बाहेर पडतायत. का पडताय माहिती का? ट्रेडिंग प्लॅनच नाही. फक्त काहीतरी बघून आलो, तर ग्रीन कलरची कॅन्डल दिसली म्हणजे मार्केट वर जाणार, आम्हाला एवढं माहिती आहे. सपोर्टला आला म्हणजे वर जाणार आहे, रेजिस्टन्सला आला म्हणजे खाली पडणार, एवढंच आपल्याला माहिती आहे. याच्या व्यतिरिक्त काय? याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे ट्रेडिंगचा प्लॅन नाही. एंट्री, एक्झिट, टार्गेट, स्टॉप लॉस, रिस्क मॅनेजमेंट हे तर आपल्याला लांबची गोष्ट झाली. मग हेच आपल्याला या गोष्टीच्या मित्रांनो कंट्रोल करावं लागणार. ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही बघत आहात, तर ट्रेडिंगमध्ये तुमची टेक्निकल अनालिसिस जे आहे, तुमचं टेक्निकल अनालिसिस आहे ट्रेडिंगमध्ये, ते 30% काम करतं. टेक्निकल अनालिसिस जे आहे तुमचं 30% काम करतं. जे पण तुमची ट्रेडिंग तुम्ही जर्नी फॉलो करता, तर ट्रेडिंग जर्नीमध्ये तुमचं 30% टेक्निकल नॉलेज काम करतं. 30% जर तुम्ही बघत आहात, 30% टेक्निकल नॉलेज काम करतं. जे तुम्ही चार्ट वगैरे जर बघता, तर 30% तुमचं टेक्निकल काम करतं. 30% तुमची लॉट साईज किंवा तुमची पोझिशनिंग जी आहे, तुम्ही किती लॉट घेताय, 1 लॉट घेताय, 2 लॉट घेताय, 10 लॉट घेताय, 1000 लॉट घेताय, हे तुमचं लॉट पोझिशन्स या ठिकाणी काम करते. आणि उरले तुमचे 60% जे आहे, सॉरी 40% जे आहे, हे 40% तुमचे टोटल ते तुमची सायकोलॉजी या ठिकाणी काम करते. काय सांगितलं मी? तर तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये तुमचे 30% जे आहे, ते 30% तुमचं पहिले ट्रेडिंग, तुमच्या टेक्निकल गोष्टी ज्या आहे या मॅटर करतात किंवा तुमच्या प्लॅन करत असता. 30% जर तुम्ही अगेन बघताय, तर याच्यामध्ये तुमचं लॉट पोझिशनल किंवा सायझिंग जे आपण म्हणतो, पोझिशन सायझिंग किंवा लॉट सायझिंग, म्हणजे तुम्ही किती पैसे डिप्लॉय करताय, किती रिस्क मॅनेजमेंट करून कोणत्या दिवशी किती लॉट घेताय, हे तुमच्या या ठिकाणी लॉट पोझिशन त्या ठिकाणी काम करत असतं. आणि उरलेले 40% जे आपण बोलतो, ते 40% म्हणजे सायकोलॉजी. त्या मुवमेंटला तुम्ही जो ट्रेड घेताय तो का घेताय, कशासाठी घेताय, तुमचा त्याला व्ह्यू काय आहे, तुमची एक्झिट कुठे, एंट्री कुठे, किंवा जर तो ट्रेड प्रॉफिटमध्ये गेला किंवा लॉसमध्ये गेला तर तुम्ही कसं एक्झिट करणार, हे 40% त्या ठिकाणी काम करतं. बरेच लोक फक्त टेक्निकल गोष्टींच्या मागे बघतात, की सर आम्ही टेक्निकल करू नाही. टेक्निकल फक्त 30% या ठिकाणी काम करतं. बट 40% जो तुम्ही बघितला, तर इमोशनल एकटा कंट्रीब्युट या ठिकाणी करतोय. त्यामुळे तुम्हाला इमोशनल कंट्रोल त्या ठिकाणी देखील करावं लागणार आहे. सो ट्रेडिंगचा प्लॅन तुमच्याकडे असला पाहिजे. एंट्री, एक्झिट, टार्गेट, स्टॉप लॉस हे तुमचं प्री प्लॅन असलं पाहिजे. असं नाही की तुम्ही उठसूट कधी मार्केटमध्ये येताय, कधीतरी मार्केट बघताय आणि त्याप्रमाणे काम करताय, असं कधी करायचं नाही. दुसरं म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट जे आहे, आता इथे जर तुम्ही बोलायचं झालं मित्रांनो, तर रिस्क मॅनेजमेंट करत असताना बरेच लोक काय करतात, की त्यांना वाटतं आपल्याकडे लय पैसे, लय पैसे, आपण कर्ज काढू, मार्केटमध्ये पैसे टाकू, क्विक श्रीमंत बनू. हा जो आहे ना, हा तुमचा गॅम्बलिंग माइंडसेट तुम्हाला या ठिकाणी खूप डेंजरस ठरत असतो.
जो माइंडसेट आहे मित्रांनो तुमचा गॅम्बलिंग माइंडसेट, हा तुम्हाला या ठिकाणी खूप एकदम रिस्की ठरवत असतो. आता बघा बरेच महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही आपल्याकडे स्कॅम चाललेले आहे. आपल्याकडे पैसे नसताना आपण आलतू-फालतू पोन्जी स्कीममध्ये पैसे टाकतो. शेवटी लॉस करतो. मार्केटमध्ये मी जेवढी तुम्ही माझी सेशन अटेंड केलं असेल, मी तेवढा सेशनमध्ये तुम्हाला नेहमी सांगत असतो, एवढेच पैसे मार्केटमध्ये टाका. जेवढे झिरो जरी झाले, तरी आपल्याला फायनान्शियली प्रॉब्लेम होणार नाही. हां, डेफिनेटली दुःख तुम्हाला होणार आहे, की सर माझे पैसे लॉस झाले, हे झालं, ते झालं. बट तुम्ही उपाशी नाही भरणार. एवढाच पैसा तुम्हाला मार्केटमध्ये टाकायचा, की जो झिरो जरी झाला, त्यात तुम्हाला दुःख नाही वाटलं कुठल्या गोष्टी. नाहीतर मग बरेच लोकं काय करतात माहिती आहे का, सर मग माझ्या पोराची शाळेची फी भरायची होती, घराचा हप्ता भरायचा होता, गाडीचा हप्ता भरायचा होता. नाही मग मी याच्यात पैसे टाकले. मला असं वाटलं, की याच्यात पैसे भरपूर होतील. मग मी याच्यात चांगलं श्रीमंत बनेल किंवा डबल टिबल माझे हप्ते भरले जाऊ शकतात. असा जो प्रकार आहे मित्रांनो, हा तिथे तुम्हाला खूप रिस्की गेम तुम्ही त्या ठिकाणी मार्केटमध्ये करत असता. कारण की कसं आहे ना, एकदा तुम्हाला जर तुम्ही कुठून कर्ज काढता, कुठल्या बँकेचं असो किंवा कोणाकडून पैसे घेतले, तर त्याच्यामध्ये तुमच्या डोक्यावरती बर्डन असतं, की नाही यार मला त्याच्यातून पैसेच कमवायचे आणि तुम्ही फक्त पैसे कमवण्यासाठी मार्केटमध्ये बसता. तुम्ही फक्त पैसे कमवण्यासाठी मार्केटमध्ये बसता आणि जे लोकं फक्त पैसे कमवण्यासाठी मार्केटमध्ये बसतात, मार्केट त्यांचा सगळ्यांचा पैसा ओढून घेतो. मार्केट जेवढं देतं ना, त्याच्या 100 पट मार्केट ओढू शकतं. तेवढं पोटेन्शियल मार्केटमध्ये आहे. कारण की मार्केट हा खूप मोठा समुद्र आहे. समुद्रात रोज लोकं उड्या मारताय. काही लोकं सेफ साईड बाहेर निघतात. ज्यांना कसं याच्यामधून पोहायचं माहिती आहे. पण ऑलमोस्ट लोकं जे आहेत, त्या ठिकाणी लॉस करून त्या ठिकाणी बाहेर पडताय. तुमचा ट्रेड जो आहे रिस्क मॅनेजमेंटच्या हिशोबाने, तर तुमचा प्लॅन असला पाहिजे, की तुम्ही दिवसभरात किती लॉस देऊ शकता. तुम्ही 1% ची रिस्क घेताय, 2% ची रिस्क घेताय, त्याच्यावर तुम्ही किती नफा कमवताय. जनरली जो रेशो बघितला जातो फॉर इंट्राडे ट्रेडिंग, जर तुम्ही 1% ची रिस्क घेताय, तर त्याच्यावर तुम्ही 2% चा नफा कमवायला पाहिजे इंट्राडेमध्ये. असा एक रिस्क रिवॉर्ड रेशो ज्याला 1:2 चा रेशो आपण या ठिकाणी कन्सिडर करतो. जर तुमचा एक कन्सिडर करा, की तुम्ही 5% ची तुमची रिस्क आहे, की सर जर माझं नुकसान होतंय, तर मी 5% चं नुकसान घेऊन या ठिकाणी बाहेर पडेल. तर त्याच्यावर तुम्ही 10% चा तरी नफा, 7 ते 10% चा नफा. म्हणजे हा नफा तुम्ही या ठिकाणी गेन करायला पाहिजे, ज्याला आपण 1:2 चा टार्गेट म्हणतो. ट्रेडिंग करत असताना काय असतं जनरली 1:2 च्या टार्गेटनेच काम करायला पाहिजे, असं मला तरी पर्सनली वाटतं. कारण की 1:1 मध्ये कसं आहे, तुम्ही ब्रेक इव्हन पॉइंटला येतात. तुम्हाला 10 दिवस ट्रेड मिळतात. एक्झाम्पल घ्या, की आपण 10 दिवस ट्रेड करतोय. 10 पैकी 5 दिवस तुम्ही फेल केला आणि 5 दिवस तुम्ही प्रॉफिटेबल राहिला. मग हे जर तुम्ही बघताय तर हे ब्रेक इव्हन पॉइंटला होऊन जातं. म्हणजे एकदम प्रॉफिट पण नाही आणि एकदम लॉस पण नाही. मग त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं, की जर तुम्ही तुमचा रिस्क मॅनेजमेंट फॉलो करताय, तर त्याच्यामध्ये 5% जर तुम्ही दिवसभरात लॉस घेऊ शकत असाल, तर त्याच्यात डबल तुम्ही त्या ठिकाणी टार्गेट घ्यायला पाहिजे, असं तरी मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे बरेच लोकं जे आहे ते पूर्ण भांडवल त्यामध्ये डिप्लॉय करत असतात. पूर्ण भांडवल तुम्हाला कधीही मार्केटमध्ये डिप्लॉय करायचं नाही. त्याचं कारण असं आहे, फिअर फॅक्टर कम फ्रॉम युअर बँक बॅलन्स. ऑल्वेज रिमेंबर. तुमच्या खिशात किती पैसा, तुमच्या बँकेत किती पैसा पडलेला आहे, याच्यावर तुमच्या मनातली भीती डिपेंड असते. तुमच्या अकाउंटमध्ये भरपूर पैसे पडले, तुम्ही कोणाला घाबरणार नाही. पण तुमच्या अकाउंटला पैसेच नाही, तुम्ही कोणालाही घाबरणार. हा फॅक्टर आहे. हा सायकॉलॉजिकल फॅक्टर मित्रांनो. हा तुमच्या बाबतीत किंवा माझ्या बाबतीत सगळ्यांच्या बाबतीत आहे. बरोबर? सो हा फॅक्टर त्या ठिकाणी डिपेंड करतो. जर तुमच्याकडे कन्सिडर करा, की तुम्ही 1,00,000 च्या ठिकाणी कॅपिटल घेऊन बसताय, की सर मी या ठिकाणी ₹1,00,000 ची कॅपिटलवर काम करायचं ठरवलं आहे. तर त्याच्यापैकी फक्त 20% to 25% कॅपिटल त्या ठिकाणी यूज करायला तुम्ही पाहिजे. 20% to 25% कॅपिटल. तुम्ही जेही कॅपिटल मार्केटमध्ये टाकणार आहे, त्या कॅपिटलमध्ये तुम्ही फक्त 20% to 25%च त्या ठिकाणी कॅपिटल डिप्लॉय करायला पाहिजे. इन केस आता बघा 20 to 25 कॅपिटल ही पूर्ण ब्लो तर होणार नाही. डेफिनेटली जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट फॉलो करताय, टार्गेट स्टॉप लॉस जर प्रॉपरली फॉलो करताय, 1:1 किंवा 1:2 चा किंवा 1:3 चा रेशो जर तुम्ही प्रॉपर फॉलो करताय, तुमची कॅपिटल डेफिनेटली ब्लो तर नाही होणार, कॅपिटल उडून तर जाणार नाही. बट इन केस ही कॅपिटल उडालीही, तर तुमच्याकडे जे उरलेली 75% कॅपिटल आहे, त्या कॅपिटलचा यूज करून तुम्ही हे जे तुमचे 20 ते 25% नुकसानमध्ये आहात, हे तुम्ही हे प्रॉफिटेबल म्हणून तरी त्या ठिकाणी चेंज करू शकता आणि प्रॉफिट तुम्ही त्यातून कमवू शकता. त्यामुळे तुमच्याकडे सेफ साईड बॅक साईडला तुमच्याकडे कॅपिटल असायला पाहिजे. बऱ्याच लोकांना मी बघितलं आहे, की पूर्णची पूर्ण कॅपिटल त्या ठिकाणी डिप्लॉय करत असतात. पण तसं करायचं नाही. तर रिस्क मॅनेजमेंटच्या जे रूल्स आहे, त्या रूलच्या अगेन्स्ट होऊन जातं. पूर्ण कॅपिटल डिप्लॉय करणे म्हणजे आपले पूर्ण पैसे डावावर लावणे. आणि बघा मार्केट आपण चालवत नाही, तुम्ही चालवत नाही, मी चालवत नाही किंवा कोणी चालवत नाही. मार्केट सर्व लोकं मिळून या ठिकाणी मार्केट चालवतात. त्याच्यामुळे पॉसिबिलिटी आहे इन केस बघा मे बी आपला अनालिसिस चुकू शकतो कारण की ह्युमन एरर असू शकतं. डेफिनेटली असे आपला अनालिसिस चुकू शकतो. जगभरात काहीतरी ग्लोबल लेव्हलला जिओपॉलिटिकल न्यूज येऊ शकते. अचानक काही झालं किंवा 2 देशांचे भांडण लागले, कोणी बॉम्ब टाकला, काही झालं. तर त्याच्यामुळे जे आहे ते फायनान्शियल जे इन्स्ट्रुमेंट आहे हे पहिले पडतात. जर तुम्ही कोरोनाचा जो पिरियड बघितला असेल 2019-20 किंवा 20चा झोन धरू आपण 20 पासून तर ज्यावेळेस कोरोनाची न्यूज आली की पॅन्डेमिक लागला त्यावेळेसपासून मार्केट खूप स्ट्रॉंगली पडायला लागलं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे सेक्टर पडलं ते म्हणजे बँकिंग सेक्टर, फायनान्स सेक्टर. कारण की जगाची जी अर्थव्यवस्था चालते ती सगळी आपली बँक किंवा फायनान्स जे आहे या रिलेटेड आहे. मग जगात काहीही झालं
एकदम जिओपॉलिटिकल न्यूज आली किंवा असं एकदम खूप मोठा डिझास्टर झाला किंवा पॅन्डेमिक्स आला किंवा एपिडेमिक्स आला, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले पडता म्हणजे तुमचे फायनान्शियल ॲसेट क्रायसिस होता. फायनान्शियल ॲसेट जे आहे तुमचे खाली पडायला स्टार्ट होता. त्याच्यामुळे जर तुम्ही बँका बघितल्या असतील कोविडच्या पिरियडमध्ये, तर बँकांचे जे स्टॉक आहे ते खूप स्ट्रॉंगली खाली पडलेले होते. बँकांचे स्टॉक आहे तुमचे ते खूप स्ट्रॉंगली या ठिकाणी खाली पडले होते. त्याच्यामुळे मला रिस्क मॅनेजमेंट करूनच त्या ठिकाणी काम करायचं म्हणजे काय, कन्क्लुजन जर याचं बघताय तुम्ही, तर रिस्क मॅनेजमेंट केल्यामुळे किंवा तुमचा ट्रेडिंग प्लॅन केल्यामुळे तुमचा जो लॉस आहे तो तुमचा लॉस लिमिटेड होतो. जसं मी आता बोललो की 1:2 तुम्हाला रेशो कन्सिडर करून झाला, की म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी 5% लॉस घेताय तर तुम्ही त्यावर 10% नफा घेणार असं तुम्ही डोक्यात ठेवून चालताय. तर त्या ठिकाणी 1:2 रेशो तो फॉलो करतो. मग जर तुमचा या ठिकाणी लॉस लिमिटेड आहे आणि जर तुम्ही प्रॉफिट घेता त्याच्यातून, सो प्रॉफिट विल बी युअर अनलिमिटेड. प्रॉफिट जो आहे तो अनलिमिटेड असणार आहे. म्हणजे रिस्क लिमिटेड आणि प्रॉफिट अनलिमिटेड. अनलिमिटेड म्हणजे 10% जो आहे तो अनलिमिटेड तर त्याला म्हणू शकत नाही, बट येणाऱ्या काळात जसं तुम्ही रिस्क मॅनेजमेंट फॉलो करताय, डेफिनेटली तुमचा प्रॉफिट जो आहे तो अनलिमिटेड या ठिकाणी किंवा फिक्स आपण म्हणू शकतो की लेवलला तो असणार आहे. पुढचा जो पॉईंट आहे मित्रांनो, तुम्हाला आयडेंटिफाय युअर इमोशन्स अँड कंट्रोल इट. बऱ्याच लोकांचं काय होतं की सर मला समजतंय, माझ्या मनात भीती, मला मनामध्ये भीती आहे की मला ट्रेडिंग करताना सर माझी ही ट्रेडिंग चुकून जाईल, की मला कॉन्फिडन्स येत नाही, तरी देखील मार्केटमध्ये घुसतात. का? कारण की ट्रेडिंग करायचं आहे, समोरचा करतो म्हणून आपण करायला पाहिजे. आपल्याकडचे जी ह्युमन सायकोलॉजी मित्रांनो, एक ह्युमन सायकोलॉजीचा फॅक्टर सांगतो. समोरच्याने जर नफा कमवला किंवा समोरचा जर वर जात असला, तर आपण जेलस फील होतो. हे सगळ्यांच्या बाबतीत, तुमच्या बाबतीत, माझ्या बाबतीत, पुऱ्या गावाच्या बाबतीत आहे. जर समोरचा वर जात असेल तर आपण डेफिनेटली त्यामध्ये जेलस फील करतो. आणि हा जेलेसीचा जो प्रॉब्लेम आहे हा सर्वांमध्ये आहे. आणि या जेलेसीमुळे आपण मार्केटमध्ये रिव्हेंज घेतो, म्हणजे बदला घेतो किंवा जबरदस्ती मार्केटमध्ये घुसतो. मार्केट तुम्हाला ट्रेड देत नाही तरी देखील आपण मार्केटमध्ये घुसतो. त्याचा इम्पॅक्ट आपल्या ट्रेडिंगवर असा होतो की आपली सायकोलॉजी डिस्टर्ब झाली असेल, नाही सर तो रोज प्रॉफिट कमवतोय, त्याला तर काही येत नाही, तो हुशार नाही, तरी देखील तो रोज प्रॉफिट कमवतोय, मग मी पण करून बघेल, मला तर एवढं येतं, माझ्याकडे एवढी मोठी डिग्री आहे, मी तेवढा पगार कमवतो, मग मी का करू शकत नाही. रिव्हेंज आपण करायला जातो. पण आपण हे बघत नाही की समोरचा जर प्रॉफिट कमवतो आहे तर डेफिनेटली त्याने त्याच्या मागे त्याचं एज्युकेशन कम्प्लीट केलेलं असेल, डेफिनेटली त्याने त्याचा एक्सपिरियन्स त्या मागे असणार आहे, तो काहीतरी प्लॅन फॉलो करत असणार आहे, त्याच्याकडे स्ट्रॅटेजी असणार आहे किंवा तो कोणाकडून तरी काहीतरी गोष्टी चांगल्या शिकलेला असेल. हे पण बघत नाही. पण आपण काय बघतो, नाही तो काहीतरी करतो म्हणून मी करायला पाहिजे. त्याला नफा मिळतो म्हणून मलाही नफा मिळाला पाहिजे. ह्या ज्या रिव्हेंज गोष्टी आहे, याच्यामुळे तुमचा इमोशनल लॉस होतो. इमोशनल कंट्रोल तुमचा राहत नाही आणि चुकीच्या ट्रेड घेतो आणि त्यामधून आपण डेफिनेटली लॉस करत असतो. आता ट्रेडिंगच्या मध्ये जर तुम्ही बघताय तर आयडेंटिफाय युअर इमोशन सगळ्यात पहिली जी स्टेप आहे. जर तुम्हाला इमोशनल कंट्रोल आणायचं आहे, तर तुमचा इमोशन आयडेंटिफाय झाला पाहिजे. मग तुम्हाला भीती वाटत आहे का? तुमच्यामध्ये फिअर फॅक्टर आहे का? फिअर फॅक्टर आहे का? ग्रीड फॅक्टर आहे का? ते फिअर म्हणजे काय, तुमची भीती. ग्रीड म्हणजे तुमचा लालच. सर्वांमध्ये आहे, की सर मला लवकर श्रीमंत बनायचं, मला अंबानी बनायचं, मला त्यांच्याही वरती जायचं. डेफिनेटली बना. बट आपला विचार काय असतो, मी आजच बनणार. त्या भीती, नाही सर मी ट्रेड घेतला की माझा लॉसच होणार आहे. हा जो माणसं बघा, तुम्ही जर म्हटलं की लॉस होणार आहे, लॉस होणार आहे, तो डेफिनेटली लॉसच होणार. पण तुम्ही जर म्हटलं नाही सर प्रॉफिट होणार, डेफिनेटली प्रॉफिट होणार. असं नाही की तुम्ही म्हटलं म्हणून प्रॉफिट झाला. बट त्या साईडला तुम्हाला कॉन्फिडन्स, इमोशनल कंट्रोल या गोष्टी गोष्टी देखील तुमच्या डोक्यात ठेवावं लागणार आहे. आणि दुसरं म्हणजे मॅनिफेस्ट. मॅनिफेस्ट जर तुम्ही ऐकलं असेल की मॅनिफेस्ट, एकच जर गोष्ट आपण वारंवार बोलतोय तर डेफिनेटली ती गोष्ट होते. डेफिनेटली ती गोष्ट जगाभरात होते. बरोबर? त्यामुळे आपण काय करतो, फक्त लॉसच्या मागे पोहतोय. प्रॉफिट बद्दल आपण डिस्कशनच नाही करत. नाही सर लॉस होणार आहे. 100% लॉस होतो. सकाळी उठल्यावर बोलता नाही यार मी आज ट्रेड घेतलाय, पॉसिबिलिटी आहे की मला लॉस होऊन बाहेर पडेल, डेफिनेटली लॉस होतो. बट तुम्ही हे नाही विचार करत की यार मला याच्यात प्रॉफिट येऊ शकतो. जर तसा तुम्ही या ठिकाणी विचार करता तर डेफिनेटली तुमचा इमोशन कंट्रोल या ठिकाणी राहू शकतं. म्हणजे सगळ्यात पहिली जी स्टेप बोलली आपण, की तुम्हाला फिअर कंट्रोल करायचं, भीती काढून टाका. भीती कधी राहते? तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स याच्यावर तुमची भीती आहे. दुसरी भीती कधी येते? तुम्ही जर कुठले तरी कर्ज काढून टाकलेले पैसे असतील किंवा सोनं किंवा गाडी, जमीन वगैरे काय जे पण आहे, विकून मार्केटमध्ये पैसे टाकलेले असतील, तर तुमच्या मनात ती भीती आहे की यार नाही मला लवकरात लवकर ती गोष्ट परत, तर सोनं विकलेलं असेल तर सोनं मला घ्यायचंय किंवा लोन काढलं तर मला लोन रिपेमेंट करायचं, बँकेवाल्यांचं रिपेमेंट मला ते द्यायचं आहे. सो भीती मनात आहे. त्या भीतीपोटी तुम्ही मार्केटमध्ये चुकीच्या ट्रेड त्या ठिकाणी प्लॅन करत असता. ग्रीड जर बघितलं, तर ग्रीड काय, मला जास्तीत जास्त नफा पाहिजे सर मार्केटमध्ये. जास्तीत जास्त. मी क्विक श्रीमंत झालो पाहिजे. खूप मोठा नफा कमवा तुम्ही, पण लगेच श्रीमंत होण्याचे स्वप्न तुम्ही त्या ठिकाणी बघू नका. तिसरा पॉईंट याच्यामध्ये असा आहे की मित्रांनो, तुम्ही होप असता. एखादी पोझिशन जर सकाळपासून तुमची लॉसमध्ये चाललेली आहे, एखादी पोझिशन जर सकाळपासून तुमची लॉसमध्ये चालली आहे, तुमचा तोच माइंडसेट असतो. काय? की सर मी याला घेतलेला आहे आणि मला आशा आहे, मला होप आहे सर, की माझा अनालिसिस बरोबर आहे. हा शेअर्स किंवा हा ऑप्शन्स किंवा हा कॉल किंवा हा पुट वर जाईल. पण मित्रांनो, मार्केट तुमच्या किंवा माझ्या म्हणण्यानुसार चालत नाही ना. मार्केटमध्ये मल्टिपल पीपल्स
भरपूर लोक ज्याला एफ-आय-एस म्हणतो, डी-आय-एस म्हणतो, हे लोक काम करतात. ऑपरेटर लोकच, प्रमोटर्स वगैरे हे सगळे लोक काम करतात. त्याच्यामुळे मार्केट चालतं. त्यामुळे आपण फक्त होप ठेवून चालणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला स्टॉप लॉस देखील लावावा लागतो. आपण स्टॉप लॉस लावत नाही. नाही सर, मला माहिती आहे की मार्केट वर जाणार आहे. मी स्टॉप लॉस काही लावत नाही. ओके. आणि स्टॉप लॉस लावत नसल्यामुळे काय होतं, मार्केट खाली जात, 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 जात 3.5 पर्यंत मार्केट खाली जातं. आपला अकाउंट काय करतं, मार्केट सरळ वाईप आउट करतं. हे रोज बऱ्याच लोकांसोबत होतं. दुसरं म्हणजे अँगर आपल्यामध्ये असतो. अँगर आपल्यामध्ये असतो. बघा, एक एक्झाम्पल सांगतो. कन्सिडर करा की रस्त्यावर कोणीतरी तुमची गाडी ठोकली. कोणीतरी रस्त्यावर तुमची गाडी ठोकली. की तुम्ही कोणाची तरी गाडी ठोकली. तो माणूस समजा तुम्ही समोरच्याची गाडी ठोकली, तो समोरचा माणूस गाडीतून उतरला आणि तुमच्या त्यांनी गाडीची काच फोडली. पण आपण पण काय करतो? आपण पण काय करतो? आपण पण त्याच्या गाडीचा काच फोडायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, आपण त्याच मोमेंटला रिव्हेंज घेतो. कारण की आपल्या डोक्यात अँगर असतं. चुकी जरी आपली असली तरी आपण रिव्हेंज घेण्याचं, नाही त्याने काहीतरी केलं माझ्याबद्दल. समोरचा माणूस उचलला, त्यांनी तुमच्या गाडीची काच फोडली. तुम्ही काय करता, लगेच त्याला रिस्पॉन्स म्हणून तुम्ही काय करणार, त्याच्या गाडीचा काच फोडणार. एक्झाम्पल सांगतो. सो रिव्हेंज, तुम्ही अँगरमध्ये तुम्ही रिव्हेंज घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करता. आणि हाच रिव्हेंज जो आहे तुमच्या ट्रेडिंगमध्ये येतो. आणि ट्रेडिंगमध्ये रिव्हेंज घेतला की मार्केट म्हणतं, याला रिस्क मॅनेजमेंटचे टूल माहित नाही, याला ₹1 द्यायचा नाही. मार्केट तुम्हाला ₹1 देत नाही, आहे ते उलटून घेऊन जात. रिव्हेंज घेऊ नका. बघा, मार्केट रोज चालणार आहे. मार्केट बंद झालंय का आपलं? नाही. रोज 9:15 ते 3:30 हा जो टाइम आहे, या टाइमामध्ये तुमचं मार्केट चालत असतं. आठवड्यात महिन्यातून जर तुम्ही बघताय 30 दिवसापैकी तुमचं 22 दिवस मार्केट चालतं. कारण की सॅटर्डे, संडे सुट्टी असते. अजून 2 दिवस जर आपण सोडतो तर 20 डेज, 20 दिवस तुमचं मार्केट चालतं. बट आपण काय करतो, रिव्हेंज घेतो. आजच मला करायचंय. आज जर माझा लॉस झाला तर सर तो लॉस मला आजच्या आज रिकव्हर करायचा. हा जो तुमचा माइंडसेट झाला ना मित्रांनो, हा माइंडसेट तुम्हाला डेफिनेटली एक डाउन ट्रेंड तुमचा या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय. अँगर करायला जाऊ नका आणि रिव्हेंज डेफिनेटली मार्केट सोबत घेऊ नका. ज्या ज्या लोकांनी मार्केट सोबत रिव्हेंज घेतलेला आहे, डेफिनेटली त्यांचे कॅपिटल तर ₹1 वाढलं नाही, उलटून सगळं गेलं. सगळं गेलं. त्यामुळे रिव्हेंज कंट्रोल करायला शिका. रिव्हेंज घ्यायला जाऊ नका. ओके. मार्केट इज युअर फ्रेंड. मार्केट इज युअर गॉड असं म्हणा. मार्केट हा आपला देव आहे, आपला भगवान आहे असं समजून चाला. देवासोबत आपण फाईट करतो का कधी? या देवाने आपल्याला एखादी गोष्ट दिली नाही, तर आपण देवाच्या मंदिरात जाऊन काही भांडण करतो का? तर नाही. तसं करायला जाऊ नका. आपण तेच करतो. जर मार्केटला तुम्ही भगवान म्हणाल, मार्केटला जर तुम्ही देव कन्सिडर करताय, डेफिनेटली या देवाची पूजा करा. पूजा म्हणजे रोज तुम्हाला आरती नाही करायची, बट याची कमीत कमी याचा प्रॅक्टिस तरी करा. त्याच्यामध्ये 4 गोष्टी शिका. मार्केट काय म्हणतंय समजून घ्या. हे जर तुम्ही समजलं, तर डेफिनेटली तुम्हाला याच्यातून काही ना काही चांगलं रिटर्न येणाऱ्या काळात गेन होणार आहे. पुढचा पॉईंट जो आहे मित्रांनो, ट्रेडिंग जर्नल मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. ट्रेडिंग जर्नल मेंटेन करत असताना बऱ्याच लोकांना काय सवय माहिती का? नाही सर, माझ्या डोक्यावर मला भरोसा आहे. मी फक्त डोक्यात कंटेंट ठेवणार. एखादी व्हिडिओ बघितला किंवा कोणीतरी काहीतरी चांगल्या गोष्टी सांगितल्या. आता माझाही तुम्ही व्हिडिओ बघत असाल, तर माझ्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही ऐकणार किंवा बघणार, पण त्या गोष्टी इम्प्लिमेंट नाही करणार. मला माहिती आहे. 98% लोक या गोष्टी इम्प्लिमेंट करणारच नाही. फक्त 2% लोक आहेत ज्यांना सक्सेस पाहिजे, ज्यांचा माइंड स्टेबल आहे किंवा ज्यांना खरंच नाही यार ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे म्हणून मी काम करतोय. हे 2% लोकच फक्त त्या ट्रेडिंगमध्ये त्या गोष्टी इम्प्लिमेंट करतील. आजचा जो व्हिडिओ आहे, फक्त 2% लोक इम्प्लिमेंट करतील. 98% नाही करणार. फक्त व्हिडिओ बघतील, काहीतरी ऐकतील आणि परत आपल्या ज्या चुका आहेत त्या कंटिन्यू चालू राहतील. तर तुम्हाला तुमचा ट्रेडिंग जर्नल बनवायचा. तर ट्रेडिंग जर्नल काय कन्सेप्ट आहे बरं? तुमचा दिवसभरात तुम्ही कोणता कॉल बाय करताय, कोणता पुट बाय करताय, कॉल सेल करताय, पुट सेल करताय, राईट करताय, जे पण आहे. किंवा कधी स्टॉक बाय करताय, सेल करताय, तो कोणत्या मिनिटाला, कोणत्या सेकंदाला, कोणत्या दिवशी, किती प्राइसला बाय करताय, हे सर्व रेकॉर्ड तुमच्या जर्नलमध्ये असलं पाहिजे. जसं आपलं बँकेचं स्टेटमेंट येतं, 6 महिन्याचं, 3 महिन्याचं जे पण आपण स्टेटमेंट काढतो, त्या स्टेटमेंटमध्ये कोणत्या किती मिनिटाला कोणाला पैसे दिले, ट्रान्झॅक्शन आयडी वगैरे सगळं मॅच असतं, सगळं दिलेलं असतं. तसंच तुम्हाला तुमचा ट्रेडिंग जर्नल मेंटेन करायचं. ज्या ट्रेडिंग जर्नलमध्ये तुम्ही दिवसभरात कोणता ट्रेड घेतला, किती ट्रेड घेतला, कोणत्या मोमेंटला घेतला, तुम्हाला त्यात प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला, कोणत्या सेकंदाला घेतला, कोणत्या मिनिटाला घेतला, एंट्री कुठे बनली होती, स्टॉप लॉस कुठे बनला होता, टार्गेट कुठे होतं, हे सगळं जर तुमचं मेन्शन असेल, हे सगळं जर तुमचं मेन्शन असेल, तर डेफिनेटली तुम्हाला स्वतःचा जो अनालिसिस करायला किंवा स्वतःचं तुम्ही अनालिसिस करू शकता. अनालिसिस करायला तुम्हाला डेफिनेटली हेल्प होणार आहे. आणि मार्केट हे अनालिसिसवर चालतं. कशावर चालतं? अनालिसिस. डेफिनेटली सायकॉलॉजी त्यात इन्व्हॉल्व आहे, बट अनालिसिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो जर तुम्ही स्वतःचंच अनालिसिस स्वतः करू शकत नसाल, तर तुम्ही मार्केटचं अनालिसिस काय करणार? सिंपल गोष्ट आहे ना. जर तुम्ही स्वतःचा अनालिसिसच स्वतः करू शकत नसाल, तर मार्केटचं अनालिसिस तुम्ही काय करणार आहे? मला सांगा. मार्केट तर खूप लांबची गोष्ट झाली. खूप करोडोचा बिझनेस आहे हा. आपल्याला एक स्वतःचा इंडिव्हिज्युअल अनालिसिस जमत असेल, आपण मार्केटचं अनालिसिस करू शकत नाही. म्हणून पहिले स्वतःचा अनालिसिस करायला शिका. जोपर्यंत स्वतःचा अनालिसिस तुम्ही करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्यातून ₹1 मिळणार नाही किंवा ट्रेड तुमचा जमणार नाही. कारण की बघा, एक सॅटर्डे, संडे मार्केटला डेफिनेटली सुट्टी असते. त्यामुळे सोमवारपासून शुक्रवारपर्यंत आपण जेही केलं ते लिहून ठेवायचं. मे बी ते प्रॉफिटमध्ये असेल, लॉसमध्ये असेल, चुकीच्या ट्रेड असेल, सगळं लिहून ठेवा. आणि सॅटर्डे, संडे फक्त ते रिवाईज करा.
की मी या ठिकाणी कुठे चुकलो. मार्केटमध्ये ट्रेड नव्हता तरी मी जबरदस्ती घुसलो. बरोबर, मार्केट साईडवेज होतं तरी मी जबरदस्ती घुसलो. का घुसलो? त्याचं रिझन स्वतःला एक्सप्लेन करा, ते लिहा. किंवा मार्केटने यार अशी अशी मुवमेंट दिली, या दिवशी का दिली, त्याचं रिझन एक्सप्लेन करा. मला जर हा एवढा प्रॉफिट झाला तर हा प्रॉफिट का झाला, हे तुम्ही त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे. दुसरं म्हणजे जर मी एखादी गोष्ट इमोशनल कंट्रोल फॉलो करून जर करताय तर मी का केली, त्या मुवमेंटला मी जर लॉससाठी जास्त वेळ थांबलो, प्रॉफिटसाठी थोडा वेळ थांबलो, तर हे का झालं, हे मला कंट्रोल करायचं. समजा एखाद्या दिवशी मी प्रॉफिटसाठी जास्त वेळ थांबलो आणि लॉससाठी कमी वेळ थांबलो, तर हे का झालं, अशा कोणत्या कन्सेप्ट आहे ज्याच्यामुळे मी ह्या गोष्टी करू शकलो आणि त्या ठिकाणी प्रॉफिट अर्न करू शकलो. तो हे जे आहे तुम्हाला लिहून ठेवायचे. कारण की बघा मित्रांनो, एक वेळ जर आपल्याला चुका समजायला लागल्या तर त्या चुका समजल्यानंतर आपण त्या रेक्टिफाय करून त्या चुका इम्प्लिमेंट करू शकतो, त्या सुधारू शकतो भविष्यामध्ये. आणि चुका जर सुधारल्या आहे बघा, डेफिनेटली चुका प्रत्येकाकडून होताना, आपण ह्युमन आहोत, आपण सगळ्यात जास्त चुका करणारे म्हणजे आपण आहोत. ओके, आपण कुठला कम्प्युटर किंवा आपण कुठली सिस्टम नाही, आपण ह्युमन आहोत, आपण ह्युमन बिंग आहोत. सगळ्यात जास्त चुका जे करताय म्हणजे आपण मानव करतो. बरोबर, त्या चुका सुधारून आपण पुढे जाऊ शकतो असं मला तरी वाटतं. नाही तर काय, फक्त वारंवार चुका करायच्या, ते इम्प्लिमेंट नाही करायची, मार्केटला दोष द्यायचं की मार्केट खराब आहे, याला काही लॉजिक नसतं. कारण की सर्व लोक ते करताय, मग सर्व लोक जर तेच करताय, आपण बी तेच करायचं म्हटलं मित्रांनो, त्यांच्यात आपल्यात फरक काय. बरोबर ना, हाच फरक आपल्याला आयडेंटिफाय करून पुढे जाण्याच्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर पाचवा पॉईंट असा आहे मित्रांनो, रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन तुमच्या पाहिजे. बऱ्याच लोकांचे मी बघितलंय, एक्सपेक्टेशन असं आहे एक्सपेक्टेशन असं आहे की सर मी आज 10,000 रुपये लावील, मी आज ₹1,00,000 कमवण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, अंबानी, अदानी किंवा रतन टाटा जे पण आहे, हे लोक एका दिवसात श्रीमंत बनलेले नाही. किंवा जेवढेही मोठे उद्योगपती आहे, किंवा एलॉन मस्कही घेतलं तुम्ही, आता तुम्ही न्यूज वगैरे बघता, टेस्ला वगैरे, स्पेस एक्स वगैरे, एलॉन मस्कही तुम्ही घेतले, एका दिवसात हे लोक श्रीमंत झालेले नाही. त्यांनी वारंवार त्या गोष्टीसाठी मेहनत केली, लाखो रुपये, करोड रुपये डिप्लॉय केले, त्याच्यानंतर ते कुठेतरी श्रीमंत झाले. ओके, स्टेप बाय स्टेप करत झाले. पण आपल्या काय आहे, मी आज थोडेसे पैसे लावेल आणि त्यातून ₹1,00,000 नफा कमावेल. हा जो माइंडसेट आहे ना, हा माइंडसेट तुमचा डाऊनफॉल शो करतो, किंवा तुम्हाला डाऊनफॉलला हा माइंडसेट घेऊन जातो. बघा, जे प्रोफेशनल ट्रेडर आहे किंवा जे मोठे मोठे लोक आहे, कुठलाही बिझनेस घ्या, आता ट्रेडिंगमध्ये जर बघितलं तर क्विक सक्सेस किंवा क्विक प्रॉफिट आणि क्विक लॉस या ठिकाणी असतो. जर तुम्ही ऑफलाईन एक कुठलाही बिझनेस म्हटला, एक एक्झाम्पल घेऊ, एक ग्रोसरी शॉप आहे, एक कपड्याचं दुकान आहे. ओके, एक एक्झाम्पल घेऊ आपण, कुठला तरी कपड्याचा एक छोटासा ब्रँड घेऊ, एक कुठला घ्या, डेनिम घ्या किंवा तुमचा कॉटन किंग घ्या, कुठलाही ब्रँड तुम्ही कन्सिडर करू शकता. एक कपड्याचं दुकान आहे, त्या कपड्याच्या दुकानमध्ये तो जो दुकानदार असतो किंवा जो ओनर असतो, शॉप ओनर, तो करोड रुपयाचा माल त्या ठिकाणी त्याच्या स्टॉकमध्ये ठेवत असतो आणि त्याच्यावर जनरली तो 10% ते 20% नफा त्या ठिकाणी अर्न करतो. म्हणजे तो करोडो रुपये टाकून त्याच्यावर ते 10 ते 20% नफा अर्न करत असतो. एवढा माल सगळा भरून त्याची एक्सपेक्टेशन काय असतं की सर मला 10-20% नफा भेटला पाहिजे. म्हणजे तो काय करतो, कॅपिटल इन्व्हॉल्वमेंट किंवा कॅपिटल डिप्लॉयमेंट त्याची जास्त असते. पण आपलं काय माहिती का, आपल्या छोट्या कॅपिटल मोठा नफा पाहिजे. आम्ही एवढंसं लावू आणि आम्हाला एवढं खायचंय सर, हे कसं जमणार बरं? शक्य आहे का? नाही. हे प्रोफेशनली लोक काम करतात. हा बिझनेस घ्या किंवा कुठलाही बिझनेस घ्या, मोठी कॅपिटल जर तुमच्याकडे आहे, तर तुम्ही फक्त थोडंसंच खाण्याचा त्यात विचार केला पाहिजे. रोज थोडं-थोडं खा. ज्याला थेंबे थेंबे तळे साचे. मी माझ्या प्रत्येक सेशनमध्ये सांगतो, की थेंबे थेंबे तळे साचे. थोडं खात राहा. वर्षभर त्या गोष्टी तुमच्या टिकतील पण, तुम्हाला पुरतील पण. पण आपण काय, आजच सगळं मला खाऊन मोकळं करायचं, असा जो माइंडसेट आहे, हा तुम्हाला या ठिकाणी खाऊन टाकतो. म्हणजे काय, मी आज जर एखादी गोष्ट ₹10,000 ₹10,000 टाकतोय, तर मला आजच ₹1,00,000 पाहिजे. हा जो तुमचा माइंडसेट झालेला मित्रांनो, या माइंडसेट म्हणून तुम्ही बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. आणि या जर माइंडसेटमध्ये तुम्ही असाल आणि जर आजपासून सोडत नसाल किंवा बाहेर पडत नसाल, तर तुम्ही ट्रेडिंग करू नये. कारण की तुमचं कॅपिटल वाईपआउटच होणार. छोटा ज्यावेळेस तुम्ही प्रॉफिट घ्यायला स्टार्ट करणार, म्हणजे रोज जर तुम्ही ₹500, ₹1000, ₹400 जे पण आहे तुमचं एक्सपेक्टेशन डिपेंड्स ऑन युअर कॅपिटल, जेवढं तुम्ही थोडं घेण्याचा विचार करणार. आज मी थोडंसं घेतलं, उद्या थोडंसं घेईल, परवा थोडंसं घेईल, असं जर तुम्ही प्लॅन करताय, तर तुम्ही थोडं करत हे तुमचं लॉंग टर्म सक्सेस तुम्हाला रिप्रेझेंट करतं. पण आपल्याला लॉंग टर्म सक्सेस नाही पाहिजे, आपल्याला शॉर्ट टर्म सक्सेस पाहिजे. तर मी असं काहीतरी इकडे बाय करतो, सडनली मार्केट वर जाईल किंवा माझा जो प्रॉफिटचा ग्राफ आहे तो सडनली असा वरती गेला पाहिजे. मित्रांनो, हे जेवढं शॉर्ट टर्म सक्सेस आहे ना, हे जेवढं स्पीडली वर जातं, तेवढं स्पीडली खालीही येतं. ओके, हे स्पीडली जेवढं वर जातं, तेवढं स्पीडली हे खाली येत असतं. जर तुम्ही बघितलं असाल आता युट्यूबला, मागच्या कोविडच्या पिरियड पासून बरेच रील स्टार आले किंवा बरेच अचानक सक्सेस मिळाले लोक आले, बरेच गाणे आले किंवा बरेच जसं बरेच, आता मी कोणाचं नाव नाही घेणार, युट्यूबच्या काही पॉलिसी आहे त्यामुळे आपल्याला नाव नाही घेऊ शकत. बरेच लोक आले, तर ते एका दिवसात जे सक्सेस मिळतात, एकदम फेम त्यांना मिळून जातं, की खूप लोक त्यांच्यासोबत सेलिब्रिटी येतात, फोटो काढतात. 1.5 ते 2 महिन्यानंतर ते परत कुठे चमकतही नाही. त्या डोक्यात ठेवा. कारण की एकदा मिळालेलं सक्सेस किंवा शॉर्ट टर्म मिळालेलं सक्सेस हे खूप डेंजर असतं. आपल्याला शॉर्ट टर्म सक्सेस नाही पाहिजे.
जर तुम्हाला शॉर्ट टर्म सक्सेस पाहिजे असेल तर तुम्ही इथे बसू नका, पहिले सांगतोय. कारण की हे जेवढे शॉर्ट टर्म तुम्हाला सक्सेस देऊन जाईल, तर डबल, टिबल, 4 पट, 100 पट तुमच्याकडून मार्केट पैसे घेऊन जाईल. त्यामुळे आपल्याला जो आपला ग्राफ बसला पाहिजे, तो आपला ग्राफ असाच जायला पाहिजे. रोज थोडं खा ना. थोडं करत तुमची वेल्थ क्रिएशन त्या ठिकाणी होणार आहे. एका दिवसात वेल्थ क्रिएशन त्या ठिकाणी तुमची डेफिनेटली होत नसते. ओके. सो या ज्या गोष्टी मित्रांनो आपल्या ट्रेडिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आणि या सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे काय, तुमचं अनालिसिस ॲज वेल एज तुमचं जे इमोशनल आहे, अनालिसिसचा हा अनदर पार्ट झाला. ओके. तुम्ही कोणती ट्रेड प्लॅन करताय, कसे घेताय, कुठे घेताय, हा झाला. पण इमोशन कंट्रोल, रोज थोडं खाण्याचं हे तुमच्यामध्ये आलं पाहिजे. नाही तर मग काय, आपण एका दिवसात खूप सारं कमवून एका दिवसात खूप सारं गमवू, असं जर तुमच्या लाईफमध्ये आलं तर मग डेफिनेटली तुम्हाला तिथे लॉस त्या ठिकाणी घ्यावा लागू शकतो असं मला तरी पर्सनल वाटतं. आणि ते तुम्ही करू नये त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा माझा प्रयत्न आहे. ऍक्सेप्ट पी एन एल म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस. आपल्याला काय वाटतं माहिती का, की मी म्हणजे सगळं खरं, मी म्हणजे एकदम बरोबर, माझ्याकडून चुका होऊच शकत नाही. हे तुमच्या बाबतीत नाही, माझ्या बाबतीत पण आहे. की बऱ्याच वेळेस माझ्या लाईफमध्ये होतं की नाही यार, मी म्हणतो तेच बरोबर. पण असं नसतं. ओके. मी म्हणतो तेच बरोबर. आपण कुठले देव नाही, की आपण मार्केट तयार केलेलं नाही, की नाही यार मी म्हटलं की मार्केट वर जाईल मग वरच जाणार आहे. आपण कुठले बाबा नाही, चमत्कारी बाबा नाही किंवा कुठले मॅजिशियन्स नाही. मी म्हटलं म्हणजे मार्केट वर जाईल किंवा मी म्हटलं म्हणजे मार्केट खाली पडेल असं आपल्या म्हणण्यानुसार मार्केट चालत नसतं. बरोबर? मी जसं नेहमी सांगतो की 10,500 करोडचा टर्नओव्हर आहे. आपल्या खिशात आहेत का तेवढे पैसे? डेफिनेटली नो. आपण मार्केट चालवू शकत नाही. त्यामुळे लॉस झाला, प्रॉफिट झाला, ॲक्सेप्ट करा. आपण ॲक्सेप्ट नाही करत. नाही सर, माझा प्रॉफिट चालू आहे किंवा नाही सर माझा लॉस चाललेला आहे. मला माहिती आहे. मला माझी जी पोझिशन आहे मी इथे घेतलं होतं. थोडं मार्केट खाली आहे, थोडा लॉस दिसतोय. नाही मला वर जाणार आहे मला माहिती आहे. माझ्या ट्रेडर कॉन्फिडन्स आहे, हे ते चालू आहे. 3.5 मधनं मार्केट अजून खाली जातं. ॲक्सेप्ट करा. लॉसचं लॉस, प्रॉफिटचं प्रॉफिट. एक्झिट करा इमिजिएटली. एक्झिट करा इमिजिएटली. बरोबर? बघा एक्झाम्पल सांगतो. आता प्रत्येकाच्या लाईफ स्पॅनमध्ये प्रत्येकाचे दात कधीतरी किडतात. दात कधीतरी किडतात. जर आपला एखादी दात खूप खराब झालेला असेल, आपल्या तोंडामधला एखादी दात जर खूप खराब झालेला असेल, खूप किडलेला असेल, पूर्ण डॅमेज झालेला असेल, डॉक्टर आपल्याला काय सजेशन देतो माहिती का? डॉक्टर आपल्याला काय सजेशन की तो दात काढून टाका. जर तो दात तुम्ही वेळेवर काढला नाही, तर बाकीची तोंडातले जे दात आहे त्यांना तो कीड लावेल, ते त्यांना तो खराब करेल. तो ट्रेडिंगमध्ये पण तसंच आहे. जर तुम्ही वेळेवर तुमचा लॉस बुक करत नाही यार, तर तुमचं जे कॅपिटल आहे ना, ते कॅपिटल खराब करण्याचं म्हणजे कॅपिटल झिरो करण्याचं काम तुमचा लॉस करत असतो. त्याच्यामुळे लॉस पहिले कट करा. प्रॉफिट ऑटोमॅटिक तुमच्याकडे आहे. कारण की प्रॉफिट कमवायचा तर पहिले लॉस कंट्रोल करायला शिकणं पडेल. सर्व लोक प्रॉफिटच्या मागे पळत आहे, बट लॉसच्या मागे कोणी पळत नाही. पहिले तुम्ही लॉसच्या मागे पळा, की लॉस होणार नाही याची काळजी घ्या. आणि लॉस जर होणार नाही, डेफिनेटली तुम्ही प्रॉफिट होणार. नाणं जे आपल्याकडे कॉईन असतं ₹1 किंवा ₹2 कॉईन, त्याला 2 बाजू असतात. एक म्हणजे हेड आणि दुसरं म्हणजे टेल. हेड आणि टेल. एक तर हेड असतं नाही तर टेल असतं. कसं पण त्याला स्विच करतो. एक तर हेड पडतं नाही तर टेल पडतं. तसंच आहे. एक तर प्रॉफिट होईल नाही तर लॉस होईल. बट लॉसची प्रोबॅबिलिटी जर जास्त असेल तर पहिले त्याला कंट्रोल करायला शिका. तर याला कंट्रोल करा तर डेफिनेटली तुमचा प्रॉफिट त्या ठिकाणी येऊ शकतो, असं मला तर या ठिकाणी वाटतं. बाकी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही व्हिडिओच्या कमेंटच्या खाली तुमचाही ट्रेडिंग एक्सपिरियन्स मला या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जो लॉस जो आहे मित्रांनो, जसं तुम्हाला बघा प्रॉफिट पाहिजे असतो, जसं तुम्हाला प्रॉफिट पाहिजे तसं आपल्या ट्रेडिंगमध्ये लॉसही होत असतो. हे दोघी पार्ट आहे ट्रेडिंगचे. फक्त प्रॉफिट आणि फक्त लॉस कधीच होत नसतो. 100% प्रॉफिट तुम्हाला कधी होणार नाही आणि 100% लॉस तुम्हाला कधी होणार नाही. 100% प्रॉफिट आणि 100% जे लॉस आहे तुम्हाला कधीच होणार नाही. तर तुमचा 100% एखादी ट्रेड तुम्ही घेतो तर 100% सक्सेस जाईल की 100% लॉस जाईल असंही कुठे नाही. असंही कुठे नाही. तुमचं अनालिसिस बरोबर आहे. मार्केट तुमच्या फेवरमध्ये आहे. ॲज वेल तुमची सायकॉलॉजी त्या मोमेंटला काहीतरी स्ट्राँग आहे. या याच्यात प्रॉफिट झाला तुम्ही बाहेर पडेल, याच्यात लॉस झाला तुम्ही बाहेर पडेल. हे जर तुमचं या ठिकाणी या तिघी गोष्टी जर तुमच्या सोबत असेल, तरच तुम्ही ते सक्सेस करू शकता. नाहीतर काय मग मार्केटमधून बरेच लोक रोज येत आहे. आपण मी त्यांच्यासारखी एक्झिट करणार आहोत. दुसरं म्हणजे आता त्याच्यावर तुम्ही उपाय काय करू शकता बरं, जर मला रिअलिटी ॲक्सेप्ट पी-एन-एल हे जे तुम्हाला करायचं आहे, तर मी सोल्युशन म्हणून तुम्हाला एक सजेशन सांगतो. स्वतःला कधी दोष देऊ नका. पहिली गोष्ट. वी आर ह्युमन्स. प्रत्येक जण चुका करतो. आपणही करतो. मे बी बघा काही वेळेस आपल्या चुका असतात, काही मार्केटमध्ये काहीतरी न्यूज असतात त्याच्यामुळे चुका होतात. स्वतःला दोषी देऊ नका. यार मला जमत नाही आणि माझ्यातच काहीतरी खोटं आहे. हे स्वतःला चुका देऊ नका किंवा स्वतःला दोषही देऊ नका. तुमच्या ज्या चुका आहे त्या आयडेंटिफाय करा सगळ्यात पहिले. नाहीतर आपण काय करतो यार स्वतःला दोष देतो. मला जमत नाही मग तो करतोय. त्याचं शिक्षण कमी, त्याला काही त्याला काही जमत नसताना पण तो ट्रेडिंग करतो, त्याला प्रॉफिट होतोय. तो दिसायला पण चांगला नाही. हे आपल्या प्रत्येकाच्या माइंडमध्ये आहे. आणि समोरचा सक्सेस करतो याचा मनस्ताप किंवा याचा त्रास आपण स्वतःला करून घेतो. हे डोक्यात ठेवा. आपलं सक्सेस, आपला प्रॉफिट लॉस नेहमी आपल्याकडे असला पाहिजे.
समोरच्याचा पैसा किंवा समोरच्याचा सक्सेस हे आपल्या काही कामाचं नाही. आपण नेहमी आपलं बघितलं पाहिजे. आपण जनरली दुसऱ्याचं बघतो. हा आपला प्रत्येकाचा गुणधर्मच आहे. ओके, आपण नेहमी दुसऱ्याचं बघतो. त्याच्यामुळे काय होतं, समोरच्याने काहीतरी केलं, त्याने सक्सेस बनवलं किंवा त्यांनी गाडी घेतली, माझ्याकडे येत नाही म्हणून मी काहीतरी स्वतःला मनस्ताप करेल किंवा स्वतःला दोष देतो, की मला जमत नाही. की की माझ्यामध्ये पोटेन्शियल नाही. असं काही नाही मित्रांनो. प्रत्येकामध्ये प्रत्येक लेव्हलला पोटेन्शियल आहे. फक्त कोणाचं खूप जास्त आहे, कोणाचं थोडं कमी आहे. एवढाच फरक आहे. आणि चुका जर तुम्ही आयडेंटिफाय करता, चुका तुमच्या रेक्टिफाय करून जर तुम्ही त्याच्यावर आयडेंटिफाय केला आणि त्याबद्दल जर सोल्युशन तुम्ही या ठिकाणी फाइंड करताय, तर डेफिनेटली तुम्हाला त्यामध्ये सक्सेस मिळू शकतं. आणि एक ट्रेड आपली फेल गेली म्हणून आपलं कुठे काही करोड रुपयाचं नुकसान होत नाही. आपलं ट्रेडिंग जर्नी स्टॉप होत नाही. बऱ्याच लोकांचं काय नसतं, माझी ट्रेड फेल गेली म्हणजे मला जमत नाही. एकच ट्रेड घेता बरं का, नमुने फक्त एकच ट्रेड घेता आणि माझी ट्रेड फेल गेली म्हणून मी आता पुढे ट्रेड करणार नाही, की मला जमणार नाही. एकच ट्रेड तुमची फेल गेली आहे. एक अपॉर्च्युनिटी जर आपली मिस होती आहे. बघा, आता प्रत्येक जण ऑलमोस्ट 90% लोक म्हणा जॉब करतात. एखाद्या ठिकाणी तुमची जॉबची प्लेसमेंट झाली नाही म्हणून तुम्ही जॉब करणं सोडून देता का? किंवा जॉब सर्च करणं सोडून देता का? नाही. तुम्ही काय म्हणता, इथे माझी प्लेसमेंट झाली नाही, हा जॉब माझ्यासाठी बनलेला नव्हता. ठीक आहे, मी ॲक्सेप्ट केलं. दुसरी अपॉर्च्युनिटी मी या ठिकाणी फाइंड आउट करणार. पण ट्रेडिंगमध्ये तुम्ही तसं इम्प्लिमेंट करते. ट्रेडिंगमध्ये तुम्ही काय करता, एकच ट्रेड फेल झाला, ₹200-400 लॉस होतो. एकच ट्रेड फेल झाला म्हणून काय करता तुम्ही, ट्रेडिंग आपल्यासाठी बनलेलंच नाही. पहिल्या दिवसापासून डोक्यात हेच, माझ्यासाठी बनलेलं नाही, मी सोडून द्यायला पाहिजे. एक ट्रेड फेल गेला हे तुमचं करिअर किंवा तुमचा ट्रेडिंग जर्नी डिसाईड नसतो करत मित्रांनो. हां, तुम्ही एक 100 एक ट्रेड घेताय, 10, 15, 20, 25 ट्रेड घेताय, मग तुमच्या ते कंटिन्यू फेल जात आहे. मग तुम्ही म्हणू शकता की यार माझं कुठेतरी चुकतंय. मी ते आयडेंटिफाय करायला पाहिजे, त्याला इम्प्लिमेंट करून पुढे जायला पाहिजे, असं तुम्ही म्हणू शकता. पण एकच ट्रेड घेता, ते लॉसमध्ये चालले आता. हे एखादी ट्रेड घेता, चांगला प्रॉफिट होऊन जातो. उद्यापासून काय करता, लगेच ₹1,00,000 कॅपिटल टाकून देता. या ₹1,00,000 मी आता ट्रेड करेन का? एकच ट्रेड प्रॉफिटेबल गेला असतो ना. ओके, एकच ट्रेड तुमचा कुठेतरी एक अंदाज म्हणजे तुम्ही कुठेतरी ट्रेड घेतलेला असतो. लक म्हणा किंवा एखाद्या दिवस लागून जातो तुमचं. प्रॉफिट झाला असतो. लगेच उद्यापासून ₹1,00,000 टाकता आणि काय म्हणता, मी आता याच्यातून ₹1,00,000 करोड रुपये कमवणार. हा जो माइंडसेट आहे ना मित्रांनो, याला तुम्हाला कंट्रोल करावं लागणार आहे. तो ट्रेडिंग जर तुम्हाला तुमचं पी-एन-एल किंवा ज्या चुका जर ॲक्सेप्ट करायचं असेल, तर मी तुम्हाला सिंपल सांगतो, स्वतःला कधी दोष देऊ नका. तर तुम्ही स्वतःला दोष देत असाल, तर तुम्ही त्यात गेन करू शकणार, की आपण शेवटपर्यंत स्वतःला दोष देत राहू, की माझी चुकी आहे, माझी चुकी, माझी चुकी आहे. जर चुका आयडेंटिफाय करून जर तुम्ही त्याच्यामध्ये रेक्टिफाय केला, इम्प्लिमेंट केला, तर डेफिनेटली तुम्हाला त्यातून गेन होऊ शकतं. दुसरं म्हणजे एक ट्रेड लॉस झाला, की तुम्हाला दुसरी ट्रेड डेफिनेटली मिळते. मे बी ती आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, 8-10 दिवसानंतर मिळेल, महिनाभरानंतर मिळेल, पण मिळेल. जर तुमचा सेटअप जर व्यवस्थित असेल आणि त्यावर जर तुम्ही काम केलं असेल, तर डेफिनेटली तुम्हाला त्यात रिटर्न मिळत असतं. जे जपानचे लोक आहेत, जपानचे जे ट्रेडर आहेत, ज्यांनी हे मार्केट सगळं डिझाइन केलं, ते लोक फक्त 60% ॲक्युरसीवर काम करतात. आपल्याला ॲक्युरसी किती पाहिजे? आपल्याला 100% ॲक्युरसी पाहिजे. 100% ॲक्युरसी कुठे नसते. 100% परफेक्ट स्वतःचं बघा, स्वतःकडे पहिले बघा. आपण तरी 100% परफेक्ट आहोत का? आपणही 100% परफेक्ट नाही. जगात कोणताच माणूस 100% परफेक्ट आहे. कोणाची हाईट जास्त आहे, कोणाची हाईट कमी आहे, कोणाचा रंग गोरा आहे, काळा आहे. प्रत्येकामध्ये काही ना काही 19-20 आहे. बरोबर ना? त्याच्यामुळे 100% गोष्टी करायला जाऊ नका. जपानचे लोकं 60% प्रॉफिट रेशिओ घेऊन चालतात. 40% ते लॉस कन्सिडर करत असतात. बट आपल्याला 100% पाहिजे. असंही नाही की आपण एकदम 60% काम करू, बट आपल्याकडे जे सेटअप्स आहे ते 70-80% इफेक्टिव्हली काम करतात. पण आपण काय करतो, नाही सर मला 30% जे माझा लॉस होतोय, हा मला परफेक्शन आणायला पाहिजे, मी 100% त्यामधून नफा कमवणार. यासाठी तुम्ही त्या 30%च्या मागे पाहता, की 30 वेळेस मला लॉस होतोय. पण तुम्ही हे बघत नाही, की 70 टाइम्स मी प्रॉफिटमध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही पुढे सक्सेस करू शकत नाही. आणि 70% जे 70 टाइम जे तुम्हाला मिळत असतं, 70 टाइम जे तुम्हाला मिळत असतं, हे देखील तुमचं एक वेळेस लॉसमध्ये चाललं जातं. पुढचा पॉईंट असा आहे मित्रांनो, की तुम्ही सगळ्यात पहिले मेडिटेशन करायला पाहिजे. तुम्हाला सजेशन्स मी देतो आहे. ट्रेडिंग बिझनेस आहे. असं नाही की उठसूट तुम्ही कुठेतरी बसमध्ये चालले, कुठेतरी झोपेतून उठले, कुठेतरी चहा पिताना तुम्ही ट्रेडिंग करताय, असं नसतं. किंवा जेवण करायला बसले ट्रेडिंग करताय. ओके, रेल्वेमध्ये ट्रेडिंग करताय, असं नसतं. ट्रेडिंगसाठी तुमच्याकडे प्रॉपर सेटअप पाहिजे. इनिशियल लेव्हलला तुम्ही शिकताय, शिकण्याच्या फेजमध्ये, लर्निंग फेजमध्ये ते आपण तेवढं एक्सेप्ट करू शकतो, की ज्याच्यामध्ये तुम्हाला की ठीक आहे, तुम्ही एका मोबाईलवर काम करताय, 2 मोबाईलवर काम करताय, कधी छोटंसं लॅपटॉप घेऊन काम करताय, तेवढं आपण ॲक्सेप्ट करू शकतो. बरं, जर तुम्हाला बिझनेसमध्ये उतरायचं आहे, तुम्ही आम्हाला असं वाटतं की सेटअप फॉलो करायला पाहिजे. कुठेतरी एका ठिकाणी बसून बघा, तुमचा पहिले वेळ ठरवा. त्या वेळेप्रमाणे तुम्ही एका ठिकाणी बसून कुठेतरी काम करायला पाहिजे. असं नाही की मी उठसूट कधी मार्केट बघेल आणि त्यात काम करेल, अशा ट्रेड भेटत नाही. आणि भेटल्या तरी मग त्या काय गॅमलिंग ट्रेड भेटतात. तर तुम्हाला वाटतं की यार इथे काहीतरी मार्केट चाललंय, मला वाटतं की सर वर जाईल, मग मी ट्रेड घेतो. काहीच अनालिसिस नसतो, फक्त मला वाटतं की वर जाईल, की सर इथे वाटते मला खाली पडेल म्हणून मी ट्रेड घेतो. तर ट्रेड तुमच्या डेफिनेटली या ठिकाणी लॉसमध्ये जात असतं. बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये जे आहे, तुमचा जो माइंड तुम्ही डेफिनेटली या ठिकाणी कायम ठेवला पाहिजे. जर तुम्ही खूप अँगरच्या झोनमध्ये असाल किंवा शॉर्ट टेम्पर्ड पर्सन असाल,
डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट तुमच्या ट्रेडिंगवर होतो. कारण की थोडासा लॉस झाला की आपण रिव्हेंज घ्यायचा प्रयत्न करतो म्हणजे करतो. इव्हन मी देखील शॉर्ट टेम्पर आहे. आपण लगेच रिव्हेंज घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि रिव्हेंज घेण्याचा प्रयत्न जर आपण करत आहोत, रिव्हेंज घेण्याचा आपण प्रयत्न करतोय, तर मार्केट काय म्हणतो, हा माझ्याशी रिव्हेंज घेतोय, मग मी याला काय करणार, यालाही मी मध्ये घेऊन घेणार. मार्केट पण आपल्यासोबत रिव्हेंज घेतं. तुम्ही ₹10 रिव्हेंज घ्यायला जाता, मार्केट तुमच्यासोबत ₹1000 रिव्हेंज घेऊन जातं. ओके. सो या गोष्टी तुम्हाला आयडेंटिफाय करून डेफिनेटली इम्प्लिमेंट करायचं. आणि पुढचं म्हणजे तुम्हाला नाहीच काही जास्त, ते 10 ते 15 मिनिटं दिवसभरातून फक्त मेडिटेशन्स करा. पॉसिबल झालं तर मॉर्निंगला करा, इव्हिनिंगला करा, केव्हाही करा. मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला माइंड रिलॅक्स होतो. कारण की आपली डेली लाईफ जी झालेली आहे, डेली लाईफ म्हणजे आपली पूर्ण धावपळीचं जीवन आहे. तुमचं असो, माझा असो, की सर्वांचा असो, जे पण आहे, प्रत्येक जण पैसे कमवण्यासाठी सकाळी लवकर उठून रात्री उशिरापर्यंत काम करत असतो, मेहनत करत असतो. धावपळीच्या जगामध्ये पळतो आहे. मुंबई साईडला तर लोक कसे काम करतो मला चांगलं माहिती आहे. प्रत्येक जण धावपळीच्या या जे सगळं जग आहे, या जगामध्ये काम करतोय आणि स्वतःसाठी वेळ देत नाही. आणि स्वतःसाठी वेळ न दिल्यामुळे आपला माइंड डिस्टर्ब आहे. आपला माइंड डिस्टर्ब आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही स्वतःसाठी कमीत कमी 10 ते 15 मिनिटं घ्या. ओके. 10 ते 15 मिनिटं तुम्ही मिनिमम दिवसभरात स्वतःसाठी आपण देऊ शकतो. आपण Instagramच्या, YouTubeच्या रील्स स्क्रोल करतो तासंतास. 15 ते 20 मिनिटं किंवा 10-15 मिनिटं जरी तुम्ही स्वतः थोडं मेडिटेशन्स करताय, ओके, तर तुम्ही त्यातून एक चांगलं माइंड जर तुमचा कंट्रोल असेल, तर तुम्ही ट्रेडिंगही कंट्रोल करू शकता. पण तुमचा माइंडच तुमच्या कंट्रोलमध्ये नाही, तर तुम्ही मार्केटला किंवा ट्रेडिंगला किंवा तुमच्या मनीला काय कंट्रोल करणार मित्रांनो? दुसरं म्हणजे डीप ब्रीथिंग व्यायाम तुम्हाला करायचा आहे. जेवढा ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये सप्लाय होणार किंवा जेवढा ब्रेनला तुमच्या ऑक्सिजन सप्लाय होणार इफेक्टिव्हली थ्रू ब्लड, ओके, तेवढा तुमचा माइंड रिलॅक्स होतो. आणि जेवढा माइंड रिलॅक्स होईल, जे आळसपणा जे असतो, कारण की आळसपणा कधी होतो माहिती का? आपल्या ब्रेनला ऑक्सिजनचा सप्लाय कमी होऊन जातो. ओके. ऑक्सिजनचा सप्लाय कमी झाला म्हणजे आपला ब्रेनमध्ये थोडं आपण आळसपणा येतो, की आपला लेझीनेस, डिझीनेस जे म्हणतो आपण, ते आपल्या याच्यामध्ये असतं. त्यामुळे थोडं डीप ब्रीथिंग जर केलं, तर 15-20 मिनिटासाठी काय होणार, आपला जो ब्रेन आहे, ब्रेनला एडिकेट अमाऊंट ऑफ ऑक्सिजन सप्लाय होतो. त्यावेळेस तुमचा माइंड स्ट्रॉंग चालतो, शार्प चालतो, असं मला तरी पर्सनल वाटतं. कारण की या गोष्टी डेफिनेटली मी स्वतःही फॉलो करत असतो. पुढचं जे पॉईंट आहे मित्रांनो, ते स्टुडंट काय करतात माहिती का? स्क्रीनकडे बघत असता कंटिन्युअसली. एक एक नजर लावून स्क्रीनकडे बघता. नजर लावून जर कंटिन्युअसली जर तुम्ही स्क्रीनकडे बघता, ती मोबाईलची असो की लॅपटॉपची असो, डेस्कटॉप असो किंवा टॅब असो, कुठली असो, एक नजर लावून जर कंटिन्युअसली तुम्ही तुमच्या स्क्रीनकडे बघताय, तर त्याच्यामुळे काय होतं का? मानसिक थकवा येतो. कारण की तुमचं माइंड बॅक साईडला काहीतरी काम करत असतं. तुम्हाला कॅन्डल जरी ओपनिंग होताना दिसली, तुमचं माइंड लगेच त्या साईडला, बॅक साईडला काहीतरी काम करायला लागतं. नाही यार, ही वर जाऊ शकते, खाली पडू शकते, मोमेंट आहे. आपलं माइंड काम करायला लागतं. त्याच्यामुळे मी काय बोललो पहिलेच, की तुम्ही 15 ते 20 मिनिटं ट्रेडिंगला बसण्याच्या अगोदर जर तुम्ही 15 ते 20 मिनिटं थोडं डीप ब्रिथिंग किंवा थोडं माइंड रिलॅक्सेशन किंवा मेडिटेशन जर करताय, थोडं एका ठिकाणी बसून तुम्ही थोडासा डोळे वगैरे बंद करून जर त्या गोष्टी प्रॉपर फॉलो करताय, माइंड काल्म करण्याचा प्रयत्न करताय, डोक्यात जेवढे विचार आहे, ते कसं करायचं आता, तुम्हाला मेडिटेशन कसं करायचं याच्यावर डेफिनेटली मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन, की मेडिटेशन करणं ट्रेडर लाईफसाठी किंवा एखादी पर्टिक्युलर ट्रेडरसाठी, जे लोक नवीन उतरताय किंवा डेफिनेटली जे मार्केटमध्ये काम करताय, यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत मेडिटेशन्स करत नाही, ट्रेडिंगमध्ये तुम्हाला सक्सेस मिळू शकत नाही. कारण की माइंड जर डिस्टर्ब आहे, हे डिसिप्लिनचं मार्केट आहे मित्रांनो. ह्या तुमच्याला या ठिकाणी तुम्हाला डिसिजन मिनिटा सेकंदाला तुम्हाला डिसिजन घ्यावं लागतं. जर तुम्ही डिसिजन घेण्यासाठीच सक्षम नसाल, तुम्ही फक्त मग ट्रेड करता, सर बाय दाबतोय, सेल दाबतोय, बाय दाबतोय, सेल दाबतोय, एवढंच चालणार आहे. हे डिसिजनचं तुम्हाला मार्केट आहे. तुम्हाला सेकंदाला, मिनिटाला इथे लाख रुपयाचा, करोड रुपये तुमची जेही कॅपिटल आहे किंवा तुमचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे, त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन डेफिनेटली गरजेचं आहे. आणि ते कसं करायचं वगैरे मी त्याचा डेफिनेटली तुम्हाला व्हिडिओ शेअर करण्याचा, आपलं जे चॅनल आहे, चॅनलवर व्हिडिओ टाकण्याचा माझा प्रयत्न असतात. ते रूल फॉलो करून देखील तुम्ही, आता बऱ्याच लोकांना सर मेडिटेशन कसं करायचं आम्हाला माहित नाही. ओके, युट्यूबला सांगता की असं करा, तसं करा, एवढा वेळ नाही. शॉर्टमध्ये मेडिटेशन कसं करायचं आणि सक्सेसफुली इफेक्टिव्हली मेडिटेशन कसं करायचं, हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी शिकवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे मित्रांनो. आणि काय असं थोडा ब्रेक आपण ट्रेडिंगमध्ये घेतला पाहिजे. बऱ्याच लोकांना मी बघितलंय, जे जॉब वगैरे नाही करत किंवा जे फुल टाइम ज्यांनी करिअर म्हणून ट्रेडिंगला कन्सिडर केलंय, ते लोक काय करतात माहिती का? 9:15 वाजेपासून 3:30 पर्यंत कंटिन्यू फक्त स्क्रीनच बघतात. चहा, पाणी मिनी काहीच नको. ब्रेक घेतच नाही. मला सांगा, जर तुम्ही ब्रेक घेणार नसाल, जर तुम्ही ब्रेक घेणार नसाल, तर तुमचा पुढचा डिसिप्लिन किंवा पुढचा डिसिजन तुम्ही घेऊ शकत नसाल. तुम्हाला ब्रेक घेणं त्या ठिकाणी खूप गरजेचं आहे. प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक मोमेंटला, नाहीच काय असं नाही की तुम्ही दर 2 मिनिटांनी ब्रेक घ्या, असं नाही सांगत मी तुम्हाला. कमीत कमी तुम्ही 1 तासाने, आता बघा 9:15ला जर तुम्ही मार्केटमध्ये बसताय, तर 10:15च्या आसपास तुम्ही एक 10 मिनिटाचा तरी ब्रेक घ्यायला पाहिजे. असं नाही की ब्रेक घ्यायला गेला म्हणजे कुठे गायब होऊन गेले, परत आलेच नाही ट्रेडिंग करायला, असं नाही. तुमच्या सेटअपवर तुम्ही डेफिनेटली बसा, बट कमीत कमी 15-20 मिनिटाचा तरी तुम्ही ब्रेक घ्या. थोडं पाणी प्या, थोडं रिलॅक्स व्हा, परत थोडं मेडिटेशन करा 10-15 मिनिटं.
ॲनालिसिस करा की काय करतो आहे. थोडं डोकं शांत ठेवा. ओके. त्याचा फायदा जे आहे डेफिनेटली तुमच्या ट्रेडिंगमध्ये या ठिकाणी होणार आहे. याचं काय होणार माहिती आहे का, तुमचं मेंटली हेल्थ, जोपर्यंत तुमची मेंटल हेल्थ सुधारत नाही, सगळ्यांची मेंटल हेल्थ, इव्हन मी देखील, प्रत्येकाची मेंटल हेल्थ या ठिकाणी आपली डिस्टर्ब झालेली आहे. जोपर्यंत मेंटल हेल्थ तुम्ही सक्सेसफुली कॅप्चर करू शकणार नाही किंवा सुधारू शकणार नाही, तोपर्यंत तुम्ही इथे डिसिजन घेऊ शकत नाही. कारण की तुम्हाला डेफिनेटली तुमच्या पैशाचा जो तुम्ही महिनाभर 30 दिवस 31 दिवस मेहनत करून जे पैसे कमवता, ते पैसे तुम्ही शेवटी इथे लावत असता. की काही लोक, हुशार लोक कर्ज काढून पैसे टाकतात. तुम्ही त्या पैशाचे डिसिजन या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे असतात. त्यामुळे तुमचा माइंड रिलॅक्स राहणं खूप गरजेचं आहे. डिसिजन मेकिंग पॉवर जी त्या ठिकाणी वाढते आणि तीच पॉवर वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. डिसिजन मेकिंग पॉवर वाढली की डेफिनेटली तुम्हाला त्यातून चांगलं काहीतरी मिळत असतं. तुम्ही चांगला रिअल मार्केटला ओके डिसिजन घेऊ शकता. रिअलिस्टिक प्रॉफिटकडे तुम्ही बघणार, इरिअलिस्टिक कडे बघणार नाही. तुमच्या एक्सपेक्टेशन रिअलिस्टिक होतील. डिसिजन जर तुम्ही परफेक्ट घ्यायला शिकला, तुम्ही प्रॉफिट वेळेवर बुक करणार, लॉसही वेळेवर बुक करणार आणि नवीन जर लॉस होते तर नवीन अपॉर्च्युनिटी देखील फाइंड करण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. कधी? जर तुमचा डिसिजन मेकिंग आणि तुमचा माइंड जर शार्प आणि स्ट्रॉंग असेल. जर तुम्ही आपले ग्रंथ वगैरे बघितले असेल, आपल्या ग्रहांमध्ये जे ऋषीमुनी होते खूप वर्षा अगोदर, ते कंटिन्युअसली मेडिटेशनमध्ये, तर त्यांच्याकडे तुम्ही पॉवर बघितली असेल, खूप स्ट्रॉंग पॉवर होते. मेंटली, फिजिकली प्रत्येक गोष्टीने ते त्या ठिकाणी समृद्ध होते. का होते? आणि ते मेडिटेशन्समध्ये कंटिन्युअसली असायचे. आपण मेडिटेशन सोडून दिलं. आपण फक्त दुसऱ्याचं काय चाललंय त्याच्यात बघण्यात राहून गेलो. आपल्या ट्रेडिंगवर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होत असतो. त्याने काही केलं, तो सक्सेस केलं, आपल्याला बी ते लगेच मग त्याने एकदम सक्सेस करून घेतलं. मला का जमत नाही, मग आपण रिवेंज करतो. आपल्या ट्रेडिंगवर या ठिकाणी डिपेंड असतं. पुढचं असं आहे मित्रांनो, मार्केटला रिस्पेक्ट करायला शिका. मी जसं बोललो की मार्केट हा एक आपला देव आहे. हा डेफिनेटली मार्केट आपल्या कंट्रोलमध्ये नाही किंवा आपलं त्याच्यावर कंट्रोल नाही. पूर्ण जगातून लोक येतात, इन्व्हेस्टर येतात, रिटेल इन्व्हेस्टर येतात, ट्रेडर येतात, प्रमोटर येतात, असे बरेच लोक त्यात येतात, एफ-आयज येतात, डी-आयज येतात. हे सर्व लोक मार्केट चालवतात. आपण एकटं काही मार्केट चालवत नाही, की तुम्ही किंवा मी मार्केट चालवत नाही. मार्केटवर डेफिनेटली आपलं कंट्रोल नाही. बट आपण आपल्या भावनांवर जर कंट्रोल ठेवलं तर मार्केटमध्ये आपण, ट्रेडिंगमध्ये आपण डेफिनेटली या ठिकाणी कंट्रोल आणू शकतो. बघा, मार्केट जे आहे ते एक तर कंटिन्युअसली कधीही वाढू पण शकतं. जसं मी बोललो, आपला तर कंट्रोल तयार नाही, कारण की 10,500 करोडचा आपल्याकडे टर्नओव्हर नाही. मार्केट कधीही वाढू शकतं, कधीही सडनली पडू शकतं. मार्केट कधीही सडनली वाढू शकतं, मार्केट सडनली कधी पडू शकतं. हे आपल्या हातात नाही. पण आपल्या हातात काय? रिस्क मॅनेजमेंट. आपल्याकडे किती पैसे आहे? सगळ्यात पहिले आपल्याकडे कोणती स्ट्रॅटेजी आहे? त्या मोमेंटला जर मी एखादी ट्रेड घेतो आहे, तर का घेतोय? दुसरं म्हणजे मी जर इथे स्टॉप लॉस लावतोय तर का लावतोय? मी जर इथे एंट्री घेतोय तर काय घेतोय? हे जर माझं टार्गेट आहे तर का टार्गेट आहे? बरोबर, इथे जर लॉस झाला तर मी तो बुक करणार, इथे जर प्रॉफिट झाला तर मी तो बुक करणार. हे तुमच्या हातात आहे. त्याच्यानंतर तुमची स्ट्रॅटेजी प्लॅन करणं हे तुमच्या हातात आहे. मार्केट चालवणं तुमच्या हातात नाही. टार्गेट एंट्री, एक्झिट, टार्गेट स्टॉप लॉस एवढंच आपण करू शकतो. याच्या व्यतिरिक्त आपल्या हातात काहीच नाही. तुमच्या किंवा माझ्या दोघींच्या काही नाही. ओके. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला कंट्रोल करायला शिकायचं. आणि दुसरं म्हणजे आपल्याला वाटतं की आपण म्हणजे मार्केट चालवतो, बाजारापेक्षा तुम्ही मोठे नाही. हे स्टॉक मार्केट जे तुमचा बाजार आहे, या बाजारापेक्षा तुम्ही मोठे नाहीत. आहे का 10,500 करोड? तर डेफिनेटली नाही. माझ्याकडे पण नाही, तुमच्याकडे नाही. बाजारापेक्षा आपण मोठे नाही. बाजारापेक्षा जर आपण मोठे नाही, मला सांगा, बाजारापेक्षा जर आपण मोठे नाही, तर डेफिनेटली आपण मार्केट चालवत नाही. आणि आपण मार्केट चालवत नाही, तर आपल्याला मार्केटमध्ये झुकून काम करावं लागतं. देवापेक्षा आपण मोठे आहोत का? आपण देवाला ऑर्डर देऊ शकतो का? नाही बुवा, असंच कर माझ्या लाईफमध्ये. नाही. देव जसं करेल तसं आपण चाललेलो आहे. बरोबर, म्हणजे देवापेक्षा आपण सर्वजण छोटा आहोत. तुम्ही, मी, सर्वजण, सर्व जग देवापेक्षा छोटं आहे. तसंच आपल्या ट्रेडिंगमध्ये हा मार्केट म्हणजे तुमचा देव आहे. नाही, देवापेक्षा तुम्ही सर्वजण खूप खूप खूप, तुम्हीच काय, मी खूप कितीतरी पट आपण छोटे आहोत. त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना ह्या देवाचं जे म्हणणं आहे ते ऐकूनच आपल्याला चाललं पाहिजे. याचा रिस्पेक्ट आपण करायला शिकला पाहिजे. रिस्पेक्ट आपण शिकला पाहिजे. डेली तुम्ही मार्केटचा प्रॅक्टिस केली पाहिजे. मार्केटचे ॲटलीस्ट 20 चार्ट, सरी ज्यावेळेस मी ट्रेडिंग शिकायला स्टार्ट केली होती, एक 7 ते 8 वर्ष झालं मला. कंटिन्युअसली मी ॲटलीस्ट 150 स्टॉक चार्ट बघून त्या ठिकाणी झोपायचो. ॲटलीस्ट तुम्हाला उठता बसता मार्केट आठवलं पाहिजे. असं नाही की तुम्ही ट्रेड घेतला पाहिजे, फक्त ऑब्झर्वेशन करायचं आहे. ऑब्झर्वेशन तुमचं जर स्ट्रॉंग असेल तर त्यात तुम्हाला काही गोष्टी इम्प्लिमेंट करता येऊ शकतात. तुमचा व्ह्यू तुम्ही त्या मोमेंटला मांडला पाहिजे, की नाही यार, माझा व्ह्यू असा आहे, असं असं होऊ शकतं. ओके. ट्रेंड नाही घ्यायला सांगत मी तुम्हाला कुठला. तुमचा व्ह्यू तुम्ही जर त्या मोमेंटला मांडताय, तर डेफिनेटली तुम्हाला त्यातून चांगलं काहीतरी मिळू शकतं. सो आता पण एवढं सगळं बघितलं मित्रांनो. तुमचं ट्रेडिंग तुम्ही प्लॅन करायला पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट तुम्ही फॉलो करायला पाहिजे, तुमच्या इमोशन्स तुम्ही आयडेंटिफाय करून त्या कंट्रोल करायला पाहिजे. ट्रेडिंग जर्नल तुम्ही मेंटेन करायला पाहिजे. रिअलिस्टिक तुमच्या एक्सपेक्टेशन पाहिजे. तुमचा प्रॉफिट किंवा लॉस तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे. तर माइंड तुमची कंट्रोलमध्ये पाहिजे, किंवा माइंड तुम्ही त्या ठिकाणी रिलॅक्स ठेवला पाहिजे, थोडा ब्रेक घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मार्केटला रिस्पेक्ट केला पाहिजे. की मार्केटला तुम्ही रिस्पेक्ट केला, कारण की तुमच्या ॲनालिसिसपेक्षा तुमची सायकॉलॉजी, ह्या सगळ्या सायकॉलॉजिकल गोष्टी आहे,
याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी एकही नाही की इथे बाय करा इथे सेल करा असं नाही सांगितलं मी. याच्यामध्ये सगळ्या सायकोलॉजिकल गोष्टी आहेत. मार्केटमध्ये जेवढं टेक्निकल किंवा फंडामेंटल अनालिसिस तुमचं काम करत असतं त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं तुमचं इमोशनल कंट्रोल. भावनांवर तुम्हाला त्या ठिकाणी कंट्रोल आणावं लागणार आहे आणि शिस्तबद्ध डिसिप्लिन संयम पाळून जर तुम्ही मार्केटमध्ये काम करताय तर डेफिनेटली डिसिजन मेकिंग प्रॉपर जर तुमचं असेल डेफिनेटली मार्केट तुम्हाला खूप चांगलं त्या ठिकाणी काहीतरी देण्याचा प्रयत्न करेल. ओके, आज जर मार्केट कन्सिडर करा, आज जर मार्केट तुमचं 10 रुपये घेतंय हे ॲज अ गुरुदक्षिणा म्हणून मार्केट तुमच्याकडून घेतंय. पण आपण काय म्हणतो, मार्केटने माझ्याकडून 10 रुपयाचा लॉस करून घेतला, मी आज रिवेंज करणार, मी आज लगेच 100 रुपये किंवा 1000 रुपये कमवणार नाही. मार्केट जर गुरुदक्षिणा मागतं तर ती तुम्हाला द्यावा लागणार आहे मित्रांनो. जर मार्केट तुमच्याकडून 10 रुपयाचा लॉस घेते तर मार्केट त्या बदल्यात तुम्हाला 100 रुपयाचा प्रॉफिट देखील नेक्स्ट ट्रेडमध्ये देऊ शकतं. ते देणार आहे इनफॅक्ट. तर या गोष्टी तुम्हाला आयडेंटिफाय करून या गोष्टी समजावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मार्केटला आपला आता सध्या बसून तरी देव समजायचा प्रयत्न करायचा. एक असतो आपला मंदिरातला देव, ओके, जो आपल्याला आपल्याला कंट्रोल करतो, आणि एक म्हणजे आपला हा देव आहे स्टॉक मार्केट, जो आपले कॅपिटल कंट्रोल करतो. सो त्यामुळे जर कॅपिटल प्रोटेक्शन करायचं किंवा जर आपल्याला कॅपिटल सांभाळायची आहे की आपल्या मनी मॅनेजमेंट जर करायची तर आपल्याला आपल्या देवाची वर्शिप, ज्याला आपण पूजा म्हणतो, हे रोज आपल्याला करणं गरजेचं आहे. हे मॅथमॅटिक्स सारखे आहे, रोज मॅथचे जसे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं तरच मॅथमॅटिक्स जमतं. तसं आहे, जोपर्यंत चार्ट बघत नाही, जोपर्यंत सगळ्या गोष्टी चार्टवर इम्प्लिमेंट करत नाही, बघत नाही, ऑब्झर्वेशन करत नाही, तोपर्यंत किंवा तुमचा डिसिजन तुम्ही त्या मुवमेंटला मांडत नाही, तोपर्यंत तुम्ही याच्यातून काहीच गेन करू शकत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्ही, मला तरी असं वाटतं, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या माझ्या सांगण्याचा प्रयत्न होता. या गोष्टी सगळ्यांनी इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. मला माहिती आहे खूप कमी लोक या गोष्टी लिहितील, या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहे. जसं मी बोललो ना, पॉईंट नंबर 4 की तुम्हाला ट्रेडिंग जर्नल मेंटेन करायचे. ट्रेडिंग जर्नलच्या मागच्या पेजवर किंवा कुठेतरी तुम्हाला या गोष्टी लिहून ठेवायच्या. या गोष्टी तुमच्या ट्रेडिंग लाईफमध्ये, डेली लाईफमध्ये किंवा तुमची ट्रेडिंग जर्नी जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करायचा. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जे आहे इमोशन कंट्रोल कसं कंट्रोल करायला पाहिजे याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. लवकरच मी मेडिटेशनसाठी, जसं तुम्हाला बोललो की एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी लवकरच शेअर करेल की तुम्ही कसं मेडिटेशन ट्रेडिंगमध्ये केलं पाहिजे, काय सायकोलॉजी असणार आहे. ओके, सो ट्रेडिंग स्टार्ट करताना कुठे बसून तुम्हाला कसं मेडिटेशन करायचं, काय करायचं, सर्व काही गोष्टी तुम्हाला पुन्हा पुढची जी सिरीज असणार आहे किंवा पुढचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये देण्याचा माझा प्रयत्न असेल. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पण माझं एक एक्सपेक्टेशन आहे की सर्व जे स्टुडंट आहे, माझे जे स्टुडंट आहेत किंवा माझे जे स्टुडंट नाहीत, ते सर्वजण या गोष्टी इम्प्लिमेंट करतील. डेफिनेटली त्यांची सायकोलॉजीवर ते कंट्रोल असेल. ओके, थँक्यू.